नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हलर प्रिन्सिपल या चॅनलवर. आज मी तुम्हाला भारतापासून हजारो किलोमीटर दूर व्हिएतनामच्या अशा एका भागात घेऊन आलोय की ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलंय. होय, आपण आहोत हालॉंग बे मध्ये. आजचा ब्लॉग फक्त सुंदर समुद्र, चुनखडीच्या टेकड्या एवढंच पाहण्यापुरता मर्यादित नाहीये. आज आपण एका अशा गुहेचा शोध घेणार आहोत जिथे एका मुलीने आपल्या प्रेमासाठी प्राणाची आहुती दिली आणि तिथेच गोठून दगड झाली. आज आपण चाललोय ते आहे त्रिन नु केव, म्हणजेच द व्हर्जिन केव. पुढची 10 मिनिटं माझ्यासोबत या प्रवासात तुम्ही देखील सामील व्हा, कारण आज निसर्ग, इतिहास आणि एक भावुक करून टाकणारी प्रेमकथा एकत्र पाहायला मिळणार आहे. चला तर मग निघूया व्हर्जिन केव कडे. मित्रांनो, आपण ह्या त्रिन नु म्हणजेच व्हर्जिन केव गुहेच्या अगदी जवळ पोहोचलोय. गुहेत पाऊल ठेवण्यापूर्वी या गुहेमागची ती हृदयस्पर्शी कथा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. असं सांगितलं जातं की अनेक वर्षापूर्वी एका गरीब मच्छीमाराची सुंदर मुलगी दुसऱ्या मच्छीमाराच्या तरुण मुलावरती प्रेम करत होती. पण त्या काळी एका श्रीमंत जमीनदाराला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण या मुलीनं त्याचा प्रस्ताव ठामपणे नाकारला, कारण तिचे प्रेम दुसऱ्याच व्यक्तीवरती होतं. त्यामुळं रागावलेल्या जमीनदाराने तिला एका दूरच्या बेटावरती हद्दपार केलं. ही एकटीच असहाय्य झालेली मुलगी त्या गुहेमध्ये येऊन राहू लागली. दिवसेंदिवस ती आपल्या प्रियकराची वाट पाहत राहिली. अखेर थकून उपासमारीने तिचा मृत्यू झाला. पण शेवटच्या क्षणापर्यंत तिनं आपल्या प्रेमाची आशा सोडली नव्हती. या दरम्यान तिचा प्रियकर तिला शोधत समुद्रातून प्रवास करत त्या ठिकाणी येऊन पोहोचला. पण त्याचवेळी एक भीषण वादळ झालं आणि त्याची बोट अडकली. तोही तिथं मृत्युमुखी पडला. स्थानिक लोकांच्या मते या दोन प्रेमींच्या स्मरणार्थ समुद्र किनाऱ्याजवळ दिसणारे हे 2 खडक म्हणजेच 2 टेकड्या आज देखील उभ्या आहेत. नाही रे, लाईट ठेवले तरी फक्त तुम्ही लक्ष खाली ठेवा. ही गुहा केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून नव्हे, तर एक प्रेम, निष्ठा आणि त्यागाचं जिवंत प्रतीक मानलं जातं. इथे येणारा प्रत्येक पर्यटक या अमर प्रेमकथेची आठवण मनात घेऊन परत जातो. काही प्रेमकथा पुस्तकामध्ये लिहिल्या जातात, तर काही निसर्ग स्वतः दगडामध्ये कोरून ठेवतो. व्हर्जिन केव ही त्यापैकीच एक कथा आहे. आपण आलो आहोत व्हिएतनामच्या या अद्भुत आणि रहस्यमय गुहेमध्ये. पहिल्या क्षणी जाणवते की ही एक केवळ गुहा नाही, तर निसर्गाने हजारो वर्षाच्या संयमातून घडवलेली एक अप्रतिम कलाकृती आहे. आमच्या आजूबाजूला दिसणारे हे विशाल खडक, छतावरून खाली लटकणारे आणि जमिनीतून वर आलेले प्रत्येक रचना जणू निसर्गाच्या कलाकाराने स्वतः घडवली आहे. गुहेच्या प्रत्येक वळणावर एक नवीन आश्चर्य दडल्यासारखं वाटतं. कुठे प्रकाश, कुठे सावल्यांचा अद्भुत खेळ, तर कुठे खडकामध्ये तयार झालेली नैसर्गिक मूर्ती. काही आकार राजवाड्यासारखे, राजवाड्याच्या छतासारखे भासतात, तर काही एखाद्या पुराण कथेतल्या एखाद्या पात्रासारखे. या गुहेतून चालताना असे वाटते की आपण पृथ्वीच्या लाखो वर्षाच्या इतिहासातून प्रवास करत आहोत. प्रत्येक खडक, प्रत्येक दगड, त्याची प्रत्येक भिंत काळाच्या प्रवाहाची साक्ष देत उभी आहे. हे 360 याच्यात येतं. वेलकम टू व्हिएतनाम. Caves. This is caves. Very, very dangerous. फर्स्टली कुठे जायचं आपल्याला? वरती? नाही, वर काही नाही. वर हा स्पॉट आहे, खाली जाणे. कुठे चालले हे? इकडे असते अर्धी. फोटो फोटो. हो, वाव, बीच है. बीच में नहीं जाना इनके. इनके बीच में नहीं. अरे फुगड़ी फुगड़ी फुगड़ी.
जे कॅप्चर करा फुगडी जा. ते काय हाय. या साईडला 500 पायऱ्या. या वर्जिन केवच्या अगदी समोर असलेला हा सुंदर समुद्र किनारा, पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा किनारा, हिरवट निळं स्वच्छ पाणी आणि सभोवताली उभे असलेले चुनखडीचे भव्य कडे, हे दृश्य अक्षरशः स्वर्गीय वाटते. वर्जिन केवची प्रेमकथा ऐकल्यानंतर या किनाऱ्यावर उभे राहिल्यावर कथेमागील भावना आणखीन जिवंत झाल्यासारखी वाटते. खरं तर हा बीच म्हणजे एक केवळ समुद्र किनारा नाही. समुद्राच्या या शांत किनाऱ्यावर उभं राहिलं की असं वाटतं जणू निसर्ग स्वतः प्रेमकथेची एक सुंदर आठवण लाटामधून सांगत आहे. हाय. वनिता नाही आली का? आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचा राज पुन जातू घरी, गली फिरून बासरी, राधिकेचा. विशेष म्हणजे या परदेशी भूमीवर आपली भारतीय संस्कृतीची एक सुंदर झलक ही दाखवण्याचा मोह काही जणांना आवरता आलेला नाही. आमच्या सहकारी भगिनी पारंपरिक झुम्मा फुगडी खेळ खेळत आहेत आणि त्यातून भारतीय संस्कृतीतील आनंद, एकोप्याची भावना आणि उत्साह अनुभवाला मिळत आहे. आणि हे दृश्य पाहून इथे उपस्थित असलेले काही परदेशी पर्यटक देखील हे कुतूहलानं पाहत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता आणि आनंद स्पष्टपणे जाणवत आहे. भाषा वेगळी, देश वेगळा, पण संस्कृती आणि आनंद यांची भाषा मात्र सर्वत्र एकच असते, हे यातून सिद्ध झालं आहे. समुद्राच्या लाटा अतिशय शांतपणे किनाऱ्याला स्पर्श करत आहेत. इथे फार गोंगाट नाही, गर्दी नाही, तर समुद्राचा मंद आवाज, पक्ष्यांचे किलबिलाट आणि निसर्गाची अद्भुत शांतता. कोणी निसर्गाचं सौंदर्य टिपत आहे, कोणी या अनुभवाला आपल्या आठवणींच्या कप्प्यामध्ये कायमचे जतन करत आहे. आपल्याकडे लगेच कुंकू लावलं असतं. नागासारखं दिसतंय ना. लावलं इथे कोणतरी ऑर्डर हे बघा. आहेच का? ते काय खाली ते पोचले एंट्रीच असते. मित्रांनो, निसर्गाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवाचा असेल तर व्हिएतनामच्या या गुहा नक्कीच तुमच्या प्रवासाच्या यादीत असायला हव्यात. कारण इथे येऊन केवळ एक पर्यटन स्थळ पाहत नाही, तर निसर्गाच्या अफाट सामर्थ्याचा आणि सौंदर्याचा अनुभव आपण घेत असतो. ते पण चांगलं आहे आयडिया. पाय असे धुवायची आयडिया चांगली आहे.